नमस्कार फ्रॉम स्कॉटलंड. लहानपणापासून एक स्वप्न होतं अब्रॉडमध्ये येऊन एकतरी डिग्री घ्यायची. लाईफमध्ये काहीतरी मोठं करायचं आहे. पण ते स्वप्न दिसायला सोपं होतं. त्याच्या पाठीवर एवढे चॅलेंजेस येतील ते माहीतच नव्हतं. आजही डोळ्यात तो फ्रेश मोमेंट आहे. फर्स्ट टाईम यूकेमध्ये लँड होण्याचा. एक नवीन देश, अनोळखी लोकं, लँग्वेज आणि एकटं राहण्याची सवय सगळंच नवीन होतं. पण एक गोष्ट नक्कीच होती, की मी हे एक दिवस अकम्प्लिश करणारच. पण जर्नी कधीच सोपी नव्हती. पार्ट टाईम जॉब, आपलं इन्स्टा पेज मॅनेज करत अभ्याससुद्धा मॅनेज करणं. काही वेळा एवढं दमायला व्हायचं, की वाटायचं, की मी खरंच योग्य निर्णय घेतलाय का? घरच्यांची आठवण, लेटपर्यंत असाइनमेंट्स करणं, परत सकाळी उठून पार्ट टाईमला जाणं, कधी थकायचं पण थांबायचं नाही. बरेच लोकं विचारायचे, "यूकेला शिकायला गेली आहेस की जेवण बनवायला?" खरं सांगायचं तर त्यांच्या एका पण शब्दाने मला कधीच फरक नाही पडला. कारण माझा पर्स्पेक्टिव्ह होता, की माझं ड्रीम पूर्ण करणं, ते पण माझ्या पॅशनसोबत. अँड टुडे टू ऑल दोज हू क्वेश्चन मी त्यांना माझं आन्सर आहे, की मी आज मास्टर्स ग्रॅज्युएट आहे विथ मेरिट. बट इव्हन मोर दॅन धिस डिग्री मी अजून एक मोठी अचीव्हमेंट केली आहे, ती म्हणजे माझी स्वतःची ओळख बनवली. आज लोकं विचारतात, "आर यू द वन बिहाइंड द जेवलास काय?" त्या एका प्रश्नात सगळी मेहनत वर्थ इट वाटते. व्हॉट एल्स डू आय वॉन्ट? लाइक डिग्री आहे, स्वप्न पूर्ण केलं आणि स्वतःचं नावसुद्धा बनवलं, ते पण परदेशात येऊन. आणि थँक्स टू माय मदर फॉर बिलिव्हिंग इन मी. आणि आज तर फक्त एकच स्वप्न पूर्ण झालंय. अजून खूप काय-काय करायचंय.